जय भीम, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनल जे आपलं स्वतःचं प्लॅटफॉर्म आहे. युगपुरुष महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक सत्यशोधक समाज यांचे क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वच्छतेचे प्रणेते संत गाडगे महाराज आणि स्वातंत्र्यपूर्व चळवळीमध्ये जे स्वातंत्र्यवीरांनी आपली आहुती दिली जीवाची, त्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि 18व्या शतकामध्ये पुण्यातील इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराला बिमोड करण्यासाठी जो चाफेकर बंधूंनी पुण्यातील अन्याय अत्याचाराला कंटाळून लोकमान्य टिळकांची क्रांतीतून घडलेले चाफेकर बंधू यांनी रायडला यमसदनी पाठवलं. थेट त्यांची खिंडारामध्ये गाडी अडवून, घोडागाडी अडवून, घोडागाडीमध्ये चढून ठो 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 गोळ्या झाडल्या. देशाच्या स्वातंत्र्यापूर्व स्वातंत्र्यासाठी लढणारे महात्मा गांधीजी देशाची गरिबीची परिस्थिती पाहून विना वस्त्र, एक धोतरानिशी, एक काठीनिशी आणि धोतरानिशी जे काही स्वातंत्र्याचा लढा लढला, सायमन चलेजाव, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक आणि त्याच्या पूर्व 16व्या शतकामध्ये, त्याच्या पूर्व 16 छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांचा खात्मा केला, बिमोड केला. छत्रपती संभाजी महाराजांनी 18 पगड जाती धर्मांचं बळ असलेलं 18 पगड जाती धर्माने एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र घडविला. रायगडावर राज्याभिषेक करावा, लाटकेपर पता करावा. तोच महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराज 10 हत्तीचं बळ असलेली ताकद घेऊन महाराष्ट्राचं रक्षण केलं. गद्दारांनी जसं छत्रपती शिवाजी महाराजांना अन्नातून विषबाधा करत, स्लो पॉयझनिंग करत 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 जीव घेतला, तसंच गद्दारांनी संभाजी महाराजांनाही धूर्तपणे अटक करविली. कोकणातून हा संपूर्ण इतिहास आपण आता सिनेमातून पाहतोय. आता सिनेमे येऊ लागले. मी तर पुस्तकं वाचली, मी तुमच्याशी बोलतोय. तर हा संपूर्ण ऐतिहासिक इतिहास पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचा, स्वातंत्र्यवीरांचा, महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, इनक्रेडिबल इंडिया घडविणारे पंडित जवाहरलाल नेहरूंचा, इनक्रेडिबल इंडिया घडविणारे पंडित जवाहरलाल नेहरूंचा, भारत एक सशक्त भारत, समृद्ध भारत, प्रगतशील भारत, गरिबी हटाव, देश बचावचा नारा घेऊन आलेल्या इंदिरा गांधी, इंडियन आयर्न लेडी, पाकिस्तान सारख्या देशाचा हमला परतवून लावला, पाकिस्तानचे 2 भूभाग केले, बांगलादेश बनवला, पाकिस्तान बनवले, तुकडे केले. आतापर्यंत झालेले देशाचे जे पंतप्रधान झाले, स्वतंत्रपूर्वापासून आतापर्यंत जे देशाचे पंतप्रधान झाले 70 वर्षाच्या कालखंडामध्ये, एकही पंतप्रधान परप्रांतीयांना कधी झुकला नाही, परप्रांतीयांच्या पंतप्रधानांना कधी झुकला नाही. परंतु गेल्या 2014 पासून आम्ही काय पाहतो, तर जेव्हा जेव्हा आपले पंतप्रधान विदेश दौऱ्यावर असतात तेव्हा आपल्यावर एअर स्ट्राईक होतो, पुलवामा हमला होतो, पहलगाम हमला होतो, दिल्ली लाल किल्ल्याच्या समोर बॉम्बस्फोट घडतो. 11 नोव्हेंबरला 2011 मध्ये
बॉम्बस्फोट, मुंबई बॉम्बस्फोटाने हादरते, मुंबई बॉम्बस्फोटाने हादरते. मुंबई सेंट्रल विटी, कामा हॉस्पिटल, चर्चगेट, बॉम्बे विटी रेल्वे स्टेशन, विविध महत्वाची स्थानं टार्गेट करून पाकिस्तानने समुद्र मार्गाने येऊन, मुंबई विटीच्या मागून येऊन, समुद्र मार्गाने मुंबई विटीच्या मागून येऊन संपूर्ण मुंबई AK-47 वेटीत धरली. अनेक कर्तृत्ववान पोलीस ऑफिसर SIDचे हेमंत करकरे असतील, ओंबळे असतील, विजय साखळकर असतील, ही लोक धारातीर्थी पडले ते केवळ मुंबई वाचवण्यासाठी पडले. आणि हीच मुंबई ज्या आमच्या मराठींनी रक्त सांडवलं, 105 हुतात्मे आहेत ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी रक्त सांडवलं. आणि आता 2011च्या बॉम्बस्फोटमध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हेमंत करकरेपासून, विजय साखळकरपासून, जोंधळे ओंबळेपासून जे काय त्यांनी रक्त सांडवलं, अख्खं AK-47 शरीरामध्ये घुसलेले असताना कसाब सारख्याला अतिरेकाला ओंबळेने पकडून ठेवणं हे फार मोठं शौर्य आहे. हे असं शौर्य गाणवणारे लोक आपल्या देशामध्ये घडत आहेत. आणि देशाचे पंतप्रधान काय करतात? विदेशात जातात आणि आपल्याकडे पाकिस्तानी हमले घडवितात. पहलगाम 22 एप्रिलचा पहलगाम हमला काय सांगतो? देशाच्या प्रत्येक पिकनिक ठिकाणी, पर्यटन स्थळांमध्ये सुरक्षा आहे, सुरक्षा नाही असं नाही, प्रत्येक राज्याची सुरक्षा आहे. परंतु त्याच दिवशी 22 एप्रिलला पहलगाममध्ये जो पिकनिक पर्यटन स्थळ आहे तिथे सुरक्षाच नव्हती. झाडाझुडपातून अतिरेक येतात, जात धर्म विचारून पुरुषांना मारतात, करता कमीचा पुरुष गमवितात. एक 5 वर्ष लग्न झालेली, हनीमूनला गेलेली कपलावर, 5 वर्षाचे हनीमूनला गेलेलं कपल जो सैन्यामधलं होतं त्याला पतीला ठार मारलं जातं. हे दुर्दनाक घटना आहे. केवळ आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर केल्याने देशाची प्रगती होते असं नाही आहे. कुठलीही सत्ता असो, कुणाचंही सरकार असो, इन्फ्रास्ट्रक्चर करणे हे कर्तव्य आहे. कारण दरवर्षीचं बजेट असतं, दरवर्षीचं लेखाजोखा असतो, दरवर्षीचं बजेट असतो. त्यामुळे कुठलंही सरकार आलं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर करणं भाग आहे. तो काही देशाचा विकास होत नाही, देशाचा विकास कधी होतो? तर गरिबांना रोजगार, गरिबांना घरं, शेतकऱ्यांना अवजारं, शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाईट बिल माफी, आत्महत्या शेतकरी करतात त्या गोरगरीब शेतकऱ्यांचं भलं करणं, देशातील असंख्य बेरोजगारांना उद्योग देणं हे देशाच्या पंतप्रधानांचं काम आहे, देशाच्या सरकारचं काम आहे. परंतु देशाचं सरकार मनुवादी विचाराचं सरकार आलं चालवतो. केवळ निवडणुका आल्या की संविधान आमचं मायबाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे मायबाप, संविधान आमचं मायबाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मायबाप, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत त्यांच्यासमोर, पुतळ्यासमोर फोटो काढायचे, सगळ्या भिंतीवर चिटकवायचे. हे सगळं प्रकार राजकारण चालू आहे. परंतु जनसामान्यांच्या प्रश्नाकडे कुठलं बघितलं नाही, कामगारांच्या प्रश्नाकडे कुठे बघितलं जात नाही. हे फार शर्मनाक घटना आहे. आज अधिवेशन काय बोलतोय? आज अधिवेशनामध्ये कुत्री, मांजरी, कोळे, लांडगे, बिबटे, कुत्रे, मांजरी, कोल्हे, लांडगे, बिबट्यांची चर्चा येते. परंतु गरिबांच्या न्याय हक्काचा प्रश्न येते, गरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न येते, गरिबांचा खायचा प्रश्न येतो, अन्नधान्याचा प्रश्न आहे, गरिबांच्या नोकऱ्यांचा प्रश्न येतो. हे विषय काही अधिवेशनामध्ये येत नाही. वैयक्तिक राजकारणाचा, वैयक्तिक स्वार्थाचा राजकारणाचा विषय येतात. भूखंड अनेक घोटाळे होतात. एक मुख्यमंत्री सांगतात मी 35 वर्ष राजकारणात आहे. मग 35 वर्ष राजकारणात राहून काय केलं? तर भूखंड घोटाळेच केले ना, बँक घोटाळेच केले ना, 70,000 कोटी सिंचन घोटाळेच केले ना. ते क्लीन चिट नाही तर राजकीय वरदहस्ताने ते क्लीन चिट आहे, ते क्लीन चिट नाही तर राजकीय वरदहस्ताने क्लीन चिट आहे. मला एकदा राज्याचा मुख्यमंत्री बनवा, नाही सगळ्या फायली ओपन केल्या, नाही सर्वांना जेलमध्ये पाठवले तर नावाचा रवींद्र शिंदे नाहीये.
हा खऱ्या भीमरक्ताचा माणूस आहे, खऱ्या बापाच्या पोटचा आहे. माझ्या बाबांनी कामगार संघटना घडवल्या 1960च्या दशकापासून. 1930 पासून आम्ही ठाणे शहरात वावरतो राहतो. माझ्या बाबांनी ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका घडवली. खेडेपाडे गावातून कामगार लोक आणले, कामगार लोक बसवले. प्रामाणिकपणे काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. 3-3 नगरसेवक, 3-3 उमेदवार दिले. वसंतराव डावखरे सारखा महान नेता दिला. कधी तर निवडून नाही आलं, कायच कामच नाही केलं तर निवडून काय ना. आतल्या दरवाने विधान परिषद बसला, सेटिंग करत बसले, सेटिंग करत करत पैसे कमवले. काय चालले काय महाराष्ट्रामध्ये. आणि आत्ताचे जे माजी मुख्यमंत्री ते केवळ 50% हक्कदार आहेत. 50% शासकीय निधी आणायचे, कामे करायची, 50% घ्यायचे. शासकीय निधी आणायचे, काम करायचे, 50% शासकीय निधी आणायचे, 50% घ्यायचे आणि कामं करायची. अनेक सरकारी इमारती तोडल्या, भूखंड घेतले, त्यांच्यावर विकास कामे चालू केली आणि आपली टक्केवारी भलीभाती गेली. ठाणे महानगरपालिकेचं 32 माळ्याचं महानगरपालिका भवन नव्याने होते. 10,000 का 1,000 कोटी का 10,000 कोटीचं होते. तर हैदराबादची कंपनी आहे, श्रीकांत शिंदेच्या मित्राची खासदाराची कंपनी आहे. मग भागीदारी मिळाली ना, भागीदारी मिळाली आणि शिवाय 40% मिळाले. शिवाय बिल येतील ते पैसे मिळतील. अरे काय चाललंय. सातारा, सांगली, कोल्हापूरची लोक येऊन ठाणे महानगरपालिकेवर पैसे कमवतात आणि आम्ही मूळ मातीतले, आम्ही त्या मातीतच आहोत. आम्ही मूळ मातीतले, आम्ही त्या मातीतच राहत. पण सातारा, सांगली, कोल्हापूरचे इथे प्रांतीयासारखे येतात, राहतात, वाघाच्या कोपऱ्यामध्ये राहतात, धनिष्ठ होतात, घडगंजे होतात, पॉलिटिकल राजकारण करतात, सत्ताधारी मोठे होतात आणि टक्केवारी कमवतात सातारा, सांगलीची लोक. आणि आम्ही मात्र मूळ मातीतले ठाणेकर इथेच आहोत. अख्ख्या शिवसेना, एकनाथराव शिंदेच्या गटामध्ये सगळे परप्रांतीयांचा भरणा आहे, भैयांचा भरणा आहे, परप्रांतीयांचा भरणा आहे, भैयांचा भरणा आहे, आरोप आहे. सर्वांना निधी आहे, सर्वांना पैसा आहे, पण केवळ मराठी माणसाच्या कामांना पैसा नाही, मराठी माणसाच्या शौचालय बांधायला पैसे नाहीत, पायवाटा बांधायला पैसे नाहीत, उद्याने बांधायला पैसे नाहीत. आणि आम्हाला मुंबई महानगरपालिकेवर भगवा, ठाणे महानगरपालिकेवर भगवा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भगवा, वसई विरार महानगरपालिकेवर भगवा, सगळीकडेच भगवा आणि सगळ्यांना हागवा, सगळीकडेच भगवा आणि सगळ्यांना हागवा एकदाची टक्केवारी खाऊन. माझा रोष आहे, संताप आहे. एक अधिकारी राहिलो, कार्यकारी अभियंता लेवलपासून काम केलं. जो कार्यकारी अभियंता त्याच्या वडिलांच्या युनियनवरती, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनवर, कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठवतो, खोट्याच्या विरुद्ध बोलतो म्हणून निलंबन करायचं. किती सहन करायचं. हे फार दुर्दैवाची घटना आहे. आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्ष घेऊन येतोय. तो केवळ 34 वर्ष सत्तेचं बिमूड करण्यासाठी, टक्केवारीचं बिमूड करायचं. लोकांना आपल्याला तरुण तगडा भारत घडवायचा आणि तरुण तडवा उमेदवार या महानगरपालिकेत द्यायचं एवढंच सांगतो. तरी सर्वांनी स्वतंत्र मजूर पक्षावर सदस्य व्हा आणि निवडणुकीला उभे राहा. काय कुठे पैसा नाही, काय कुठे टक्केवारी नाही, कुणाला काय पैसे द्यावे लागणार नाही. बिंदास उभे राहा, बिंदास निवडणुका लढवा. एवढंच सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.